जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आताच्या या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम भाग 1 सेमिस्टर 1 2025 पॅटर्नमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स हा स्पेशलायझेशन विषय घेतलेला आहे, या स्पेशलायझेशन ग्रुपमधील लीगल फ्रेमवर्क ऑफ बँकिंग या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्समधील लीगल फ्रेमवर्क ऑफ बँकिंग या विषयासाठी एकूण 4 क्रेडिट आहे. परीक्षेसाठी एकूण 100 मार्क असतील. त्यापैकी इंटरनलला 40 मार्क, तर युनिव्हर्सिटी एक्झाम एकूण 60 मार्कांची घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 3 तासाचा टाइम अवधी असेल, तर पासिंगसाठी तुम्हाला किमान 40 मार्कांची गरज आहे 100 पैकी. त्यामध्ये इंटरनलला 40 पैकी किमान 16 मार्क पडले पाहिजेल, तर युनिव्हर्सिटी एक्झामला 60 मार्कांपैकी 24 मार्क पडले पाहिजेल. या विषयाची क्वेश्चन पेपर मराठी ॲज वेल एज इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून राहणार आहे. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघूया. परीक्षेसाठी एकूण तुम्हाला 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. एकूण या परीक्षेसाठी तुम्हाला समोर दिसत असतील 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स 5 मार्काला असतील. क्वेश्चन नंबर 2nd हा चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर 5 चॅप्टर नंबर 4 वर ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला राहणार आहे. परीक्षेसाठी एकूण तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची, त्यासाठी 10 मार्क्स आहे. असे टोटल तुम्हाला 60 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्सकडे वळूया. यामध्ये तुम्हाला 12 ते 15 तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन आणि 8 ते 10 तुम्हाला शॉर्ट नोट्स देणार आहे. तेवढं जरी करून ठेवलं तरी तुम्हाला जास्तीत जास्त चांगले मार्क हे पडतील. पहिला प्रश्न आहे ब्रॉड क्वेश्चनमध्ये. क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th मध्ये या प्रकारचे क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. कृपया लक्षात घ्या, हे स्टडी पर्पजसाठी दिलेले आहे. हेच विचारले जातील. सांगता येत नाही, कदाचित वाक्यरचना वेगळी पण असू शकते. पहिला प्रश्न आहे, एक्सप्लेन द रिस्ट्रिक्शन्स ऑफ ऑन बिझनेस ऑफ बँकिंग कंपनी अंडर द सेक्शन 8, 19 अँड 20 ऑफ द बँकिंग रेव्होल्यूशन ॲक्ट 1949. ओके. बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 8, 19 आणि 20 अंतर्गत बँकिंग कंपन्यांच्या व्यवसायावरील निर्बंध स्पष्ट करा. रिस्ट्रिक्शन म्हणजे काय? निर्बंध. पुढे आहे, एक्सप्लेन द पेनल्टीज इन केस ऑफ डिसऑनर ऑफ चेक फॉर इनसफिशियन्सी किंवा इनसफिशियंट ऑफ फंड्स इन द अकाउंट अंडर द सेक्शन 138 to 147 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. ओके. चलनक्षम दस्तऐवज 1881च्या कलम 138 ते 147 अंतर्गत खात्यातील निधीच्या अपुरेपणासाठी धनादेशाचा अनादर झाल्यास दंड असतो, हे स्पष्ट करा. ओके. पुढे आहे, explain the provisions of RBI Act 1934 under section 3 to 19 relating to the incorporation, capital management and business. म्हणजे भारतीय बँक कायदा 1934च्या ओके, रिझर्व्ह बँकेचा जो काही कायदा 1934 आहे त्यातील कलम 3 ते 19 अंतर्गत निगमन, भांडवल व्यवस्थापन आणि व्यवसाय संबंधित तरतुदी स्पष्ट करा. पुढे आहे, राईट व्हेरियस प्रोव्हिजन्स रिगार्डिंग reconstruction of financial asset and financial institution under section 3 to 12A, scrutinization act sorry securitization act सेक्युरिटायझेशन ऍक्ट 2002. म्हणजे याला सेक्युरिटायझेशन कायदा 2002च्या कलम 13 ते 19 नुसार सुरक्षा हिताच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील विविध तरतुदी स्पष्ट करा. पुढे आहे, डिफाईन द टर्म ऑफ बँक अंडर द सेक्शन 5B. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स ऑफ बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह बँकिंग. तर कलम 5B नुसार बँकिंगची व्याख्या करायची आहे आणि बँक व्यवसाय निर्माण कायदा 1949 कायद्यातील सहकारी बँकांना लागू होणाऱ्या तरतुदी स्पष्ट करायच्या आहे. पुढे आहे महत्त्वाचा, डिफाईन द टर्म ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, एक्सप्लेन द टाइप्स ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय? चलनक्षम दस्तऐवजाचे विविध प्रकार स्पष्ट करा. पुढे आहे,
state various provisions regarding incorporation, capital management, and business under 3 to 10 of the RBI Act 1934. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 1934च्या कलम 3 ते 10 अनुसार संस्थापन, भांडवल, व्यवस्थापन आणि व्यवसाय संबंधातील विविध तरतुदी स्पष्ट करा. मगाशी सुद्धा हा प्रश्न विचारला होता, बट तो वेगळ्या अर्थाने विचारला होता. पुढे आहे एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स ऑफ एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट, सेक्शन 13 ते 19. सेंट्रल रजिस्ट्री सेक्शन 20 ते 26. नंतर स्क्रुटिनायझेशन ऍक्ट 2002. ओके, म्हणजे सिक्युरिटी इंटरेस्ट कलम 13 ते 19, सेंट्रल रजिस्ट्री कलम 20 ते 26, सेक्युरिटायझेशन 2002च्या अंमलबजावणीच्या तरतुदी स्पष्ट करा. पुढे आहे डिफाईन द बँक define the term of bank under section 5b, explain various provision in respect of business of banking companies under section 6 of the Banking Revision Act 1949. म्हणजे भारतीय बँक व्यवसाय नियमन कायदा 1949च्या कलम 5 नुसार बँकिंगची व्याख्या करायची आहे आणि या कलमातील किंवा या कायद्यातील कलम 6 नुसार बँकिंग कंपनीच्या व्यवसाय संबंधातील विविध तरतुदी स्पष्ट करा. मगाशी तुम्हाला वेगळ्या तरतुदी होत्या, इथं वेगळ्या तरतुदी विचारलेल्या आहे. पुढे आहे what do you mean by negotiable instrument? Explain the parties to negotiable instrument under section 7 of the Negotiable Instrument Act 1881. म्हणजे चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय? चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881च्या कलम 7 नुसार चलनक्षम दस्तऐवजाचे पक्षकार स्पष्ट करा. पुढे आहे एक्सप्लेन द व्हेरियस प्रोव्हिजन्स रिगार्डिंग सेंट्रल बँक फंक्शन अंडर सेक्शन 20 to 24 ऑफ द RBI Act 1934. म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या कलम 20 ते 24 नुसार मध्यवर्ती बँकेच्या कार्यासंदर्भातील विविध तरतुदी स्पष्ट करा. हा लीगल फ्रेमवर्क मुळात याच विविध कायद्यांच्या संदर्भातील महत्वाची माहितीचा विषय आहे. त्याच्यामुळं कायदे आणि त्यातील कलम तुम्हाला नीट काळजीपूर्वक पद्धतीने करून ठेवायचे आहेत. पुढे आहे 12 नंबर, राईट व्हेरियस प्रोव्हिजन्स इन रिस्पेक्ट ऑफ एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंडर सेक्शन 30 to 19 ऑफ सेक्युरिटीनायझेशन ऍक्ट 2002. म्हणजे रोखीकरण कायदा 2002च्या कलम 13 ते 19 नुसार प्रतिभूती हितसंबंधीच्या अंमलबजावणीच्या बाबतीतले विविध तरतुदी स्पष्ट करा. पुढे आहे explain the various power of RBI under section 21, section 35 and section 36 of Banking Revision Act 1949. आपल्याला माहिती आहे की आरबीआयचे जे काही विविध अधिकार आहे त्याची माहिती लिहायची, बट हे अधिकार 1949च्या बँक व्यवसाय नियमन कायद्याच्या कलम 21, कलम 35 आणि कलम 36 नुसार असायला हवे, त्याच्याबद्दलची माहिती लिहायची आहे. पुढे आहे तुम्हाला define the holder in due course. Explain the right of the holder in due course under section 9 of the Negotiable Instrument Act 1881. यथाविधी धारकाची व्याख्या द्या. चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881च्या कलम 9 नुसार यथाविधी धारकाचे हक्क स्पष्ट करा. पुढे आहे एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स ऑफ RBI 1934 अंडर दी 45A 45G relating to the collection and furnishing of credit of information. म्हणजे आरबीआयचा कायदा 1934च्या कलम 45A आणि 45G अंतर्गत कर्ज विषयक माहितीचे संकलन आणि पुरवठा या संबंधीच्या विविध तरतुदी स्पष्ट करायच्या आहे. पुढे आहे राईट व्हेरियस प्रोव्हिजन्स रिगार्डिंग रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अंडर सेक्शन 32 12A स्क्रुटिनायझेशन सिक्युरिटीनायझेशन ऍक्ट 2002. बघा या ठिकाणी जे काही वेगवेगळे कायदे वगैरे तुम्हाला दिलेले आहे, तर इथं कलम आणि कायदा हा काळजीपूर्वक पद्धतीने तुम्हाला वाचन करायचा आहे. शॉर्ट नोट्स कडे वळूया. इथं 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे, त्यासाठी तुम्हाला 10 मार्क असणार आहे. पहिला आहे बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेंट बिल 2017. महत्वाची शॉर्ट नोट्स आहे की बँकिंग नियमन सुधारणा विधेयक 2017. पुढे आहे प्रॉमिसरी नोट, त्याला वचनचिठ्ठी आपण म्हणतो. नंतर फंक्शन्स ऑफ आरबीआय, आरबीआयची कार्ये. नंतर सेंट्रल रजिस्ट्री, ओके, केंद्रीय नोंदणी शाखा. पुढे आहे कॅपिटल स्ट्रक्चर,
सेक्शन 12 हा पण महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे. त्याला भांडवल रचना कलम 12 असं आपण म्हणूया. पुढे आहे टाइप्स ऑफ एंडोर्समेंट म्हणजे पृष्ठांकनाचे प्रकार. पुढे आहे ऑफिसेस अँड पेनल्टीज अपराध आणि दंड. पुढे आहे राईट टू द होल्डर इन ड्यू कोर्सेस ओके यथाविधी धारकाचे हक्क. पुढे आहे चेंजिंग रोल टू किंवा चेंजिंग रोल ऑफ आर-बी-आय भारतीय रिझर्व्ह बँकेची बदलती भूमिका. पुढे आहे बिल ऑफ एक्सचेंज हुंडी. जर प्रॉमिसरी नोट नाही विचारलं तर तुम्हाला हुंडी पण विचारलं जाऊ शकतं. पुढे आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे चलनक्षम धोरण समिती. नेक्स्ट आहे पॉवर ऑफ आर-बी-आय अंडर सेक्शन 21 अँड 22 म्हणजे रिझर्व्ह बँकेचे अधिकार आहे जे काही कायद्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या कलमानुसार दिलेले आहेत. त्यापैकी इथे आपल्याला रिझर्व्ह बँकेचे जे काही पॉवर आहे, अधिकार आहे, तर हे 21 आणि 22 या कलमाला अनुसरून तुम्हाला लिहायचे आहेत. पुढे आहे डिसऑनर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स. महत्त्वाचा आहे चलनक्षम दस्तऐवजाचा अनादर आणि सेकंड लास्ट किंवा लास्ट आहे ऑनलाईन पेमेंट इन इंडिया. भारतातील ऑनलाईन पेमेंट प्रणाली किंवा इथे तुम्हाला डिझॉनर ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही बघितलं असेल की चलनक्षम दस्तऐवजाचा अनादर होऊ शकतात. सो त्यामुळं महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. या सर्व प्रश्नांची काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तयारी करून ठेवा. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बाकीच्या विषयांचे व्हिडिओ आपण बघणार आहोत. तुम्हाला अभ्यासक्रमासाठी किंवा अ, परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी जर का काही महत्त्वाच्या विषयांचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघायचे असेल, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.